जटिल ऊती. जटिल ऊती ज्याला कॉम्प्लेक्स टिश्यू असं देखील म्हटलं जातं. जटिल ऊती ज्याला कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हटलं जातं. आपण प्राण्यांची ऊती बघतोय आणि प्राण्यांच्या ऊतींचे दोन प्रकार पडतात. त्यातला एक होता सिंपल टिश्यू आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. कॉम्प्लेक्स टिश्यूचे तीन प्रकार पडतात. एक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू, दुसरा म्हणजे मस्क्युलर टिश्यू आणि तिसरा येतो त्याला म्हटलं जातं नर्वस टिश्यू. बरोबर. तर सिंपल आपलं बघून झालंय. आता आपल्याला बघायचं कॉम्प्लेक्स. आणि कॉम्प्लेक्स पैकी कनेक्टिव्ह टिश्यू वरती दोन प्रश्न विचारलेत आतापर्यंत. मस्क्युलर वरती विचारलेला नाही आणि नर्वस वरती विचारलेला नाही. त्यामुळे आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू फार महत्वाचे आहेत, कारण त्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि प्रश्न परत देखील येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू एकदम छानपैकी समजले पाहिजे. तर सगळ्यात अगोदर काय कळलं पाहिजे आपल्याला, की कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कोणकोणते टिश्यू येतात किंवा कोणकोणत्या टिश्यू आहेत ज्यांना कनेक्टिव्ह टिश्यू म्हणायचं. तर त्यातली पहिली येते बोन टिश्यू, दुसरी येते ब्लड. बरोबर. म्हणजे पहिली येते बोनची टिश्यू. बोन, आता हे कसं लक्षात राहायचं, कसं लक्षात राहणार, हे एक हाड आहे आणि हे एक हाड आहे. या दोघांना कनेक्ट केलं जातं ना गुडघ्याच्या, बघा, मांडीचं हाड आणि गुडघ्याचं हाड, मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड हे गुडघ्यापाशी कनेक्ट केलं जातं. कनेक्ट करताना म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं. दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ब्लड. ब्लड याच्यावरती प्रश्न आलाय की ब्लड हा कोणत्या टिश्यूचा प्रकार आहे. तर ब्लड हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. कसं लक्षात ठेवाय, कसं राहील की ब्लड मध्ये ना चिकट पदार्थ असतो आणि हे चिकट पदार्थ असल्यामुळं हे जे ब्लड हे एकमेकांना असं चिटकलेलं असतं आणि हे चिटकलेलं असतं म्हणजे कनेक्ट झालेलं असतं, म्हणून ब्लड सुद्धा कशाचा प्रकार आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा. ठीक आहे, पुढे बघा लिगामेंट्स, ज्याला मराठीमध्ये अस्थिबंध असं म्हटलं जातं. तर हा जो लिगामेंट आहे हा काय करतो, ही जी आपली पोटरीचं जे हाड आहे आणि हे आपलं खाली सॉरी हे मांडीचं जे हाड आहे, या मांडीच्या हाडाला पोटरीच्या हाडाने ज्याने जोडलं जातं, म्हणजे वरचं एक हाड आणि खालचं एक हाड, असे जे दोन हाड ज्याने जोडले जातात त्याला लिगामेंट असं म्हटलं जातं. काय म्हणतात, लिगामेंट. लिगामेंट काय करतो, दोन हाड कनेक्ट करण्याचा ट्राय करतो आणि म्हणून लिगामेंट हा कशाचा प्रकार आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा. या लॉजिकने आपल्याला ते छान पैकी लक्षात राहतं. पुढे येतं टेंडॉन्स आणि या टेंडॉन्स वरती प्रश्न विचारलेला आहे. आता टेंडॉन्स म्हणजे काय रे बाळा, की टेंडॉन्स म्हणजे काय, समजा ही आपली जी पोटरीचं हाड आहे, पोटरी आहे बघा, ही पोटरी आहे, पोटरीचा हा मांसल भाग आहे आणि हा आपला पंजा आणि इथं ते हाड असतं बघा, आपल्या तळपायामध्ये एक हाड असतं, इथं तो एक हाडाचा हा प्रकार आहे. तर होतं काय, की हा पोटरीच्या माग जो मांसल भाग येतो, जे मसल्स येतं, ज्याला आपण स्नायू असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, स्नायू म्हणतो. आणि इथं हे खाली आपल्या पायाचं हाड आहे. तर हे जे स्नायू आहे, हे स्नायू या हाडाशी असे कनेक्ट झालेले असतात. स्नायूंना हाडांशी असं कनेक्ट केलं जातं आणि स्नायू हाडांसोबत ज्याने कनेक्ट केले जातात त्यांना टेंडॉन्स असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे टेंडॉन सुद्धा काय करण्याचा प्रयत्न करतो रे, कनेक्ट करण्याचा. आणि म्हणून टेंडॉन्स हा सुद्धा कशाचा प्रकार आहे, टेंडॉन्स हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. तर इथं लिहून घेऊ आपण, टेंडॉन हा सुद्धा कशाचा प्रकार आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा. बरोबर. त्याच्या खाली जर बघितलं तर कार्टिलेज. आता कार्टिलेज टिश्यू म्हणजे काय, आता याचे एक्झाम्पल विचारतील बरं परीक्षेला, की कार्टिलेज टिश्यू मध्ये कोणकोणते टिश्यू येतात, याचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं, की आपल्या बॉडीमध्ये काही ठिकाणी असे हाड आहेत की जे वाकवले तरी मोडत नाही, वाकवले तरी मोडत नाही. सरासरी आपण जर विचार केला तर हाड मोस्टली जर वाकले तर ते मोडले जातात. फॉर एक्झाम्पल जर आपला हा पाय आहे आणि ह्या पायाला इथून जर वाकवण्याचा ट्राय केला तर हा इथला जो हाड आहे हे हाड मोडतं. म्हणजे हाड एकदम स्ट्रॉंग असतात, ते फ्लेक्झिबल नसतात, ते असे वाकत बिकत नाही. पण असे काही अपवादात्मक काही ठिकाणी असे बारीक हाड आहेत की जे वाकवले तरी मोडत नाही. कारण काय, की तिथं ज्या टिश्यू असतात ना, त्या टिश्यूंना म्हटलं जातं कार्टिलेज टिश्यू. ह्या कार्टिलेज टिश्यूमुळं तिथले जे हाड आहेत ते मोडले जात नाही. त्यातलं एक्झाम्पल जर म्हटलं तर नाक बघा, नाकातलं जे हाड आहेत त्यांना आपण वाकून बघा बरं थोडंसं,
ते थोडंसं वागतं पण ते मोडत नाही. कानातले जे बारीक बारीक हाड आहेत त्यांना आपण गोळा जरी केलं कानाला तरी ते कान मोडला जात नाही. कारण काय, तिथं कोणतं टिश्यू आहेत, कार्टिलेज टिश्यू आहेत. किंवा आपल्या ज्या श्वसन नलिका आहेत, या श्वसन नलिकेमध्ये सुद्धा कार्टिलेज टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे कार्टिलेज टिश्यू आहेत ह्या कशाचं एक्झाम्पल आहे बाळा, कनेक्टिव्ह टिश्यूचं. कार्टिलेज ह्या ज्या टिश्यू आहेत ह्या कशाचं एक्झाम्पल आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे. बरोबर. आणि पुढे अजून दोन ऊती येतात ज्या कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल. त्यातलं एक येतं एरोलर. हे असे AREOLIAR एरोलर, ज्याला विरल ऊती असं म्हटलं जातं. आणि ह्या एरोलर विरल ऊती ह्या सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे. चेतासंस्था आहे आपली अस्थिमज्जा, चेतासंस्था आणि रक्तवाहिन्यांच्या अवतीभोवती या ज्या आपल्या ज्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपण ज्या वेन्स बघतो किंवा आर्टेरी बघतो, या रक्तवाहिन्यांच्या भोवती ज्या टिश्यू असतात त्याला विरल ऊती किंवा एरोलर टिश्यू असं म्हटलं जातं. किंवा ही जी अस्थिमज्जा ज्याला इंग्लिशमध्ये बोन मॅरो असं म्हटलं जातं. अस्थिमज्जाला काय म्हणतात, बोन मॅरो असं म्हणतात. म्हणजे काय, जर आपलं हे जे हाड आहे आणि हाडामध्ये हा जो एम्प्टी स्पेस राहतो जिथं काहीच नसतं, फक्त एम्प्टी जागा असते, हाडांमध्ये जी एम्प्टी स्पेस असते या एम्प्टी स्पेसला अस्थिमज्जा असं म्हटलं जातं. आणि या अस्थिमज्जाच्या अवतीभोवती ज्या टिश्यू असतात त्या टिश्यूंना म्हटलं जातं विरल टिश्यू किंवा विरल ऊती असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे अस्थिमज्जामध्ये पण विरल ऊती, रक्तवाहिन्यांच्या अवतीभोवती पण ज्या ऊती सापडतात त्यांना विरल ऊती म्हटलं जातं. आणि ज्या चेतासंस्था आहेत, जी नर्वस सिस्टीम आहे आपली, त्या नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा विरल ऊती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या विरल ऊती सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं. इथं लिहून घेऊ आपण की विरल ऊती हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, तर विरल ऊती हे सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे. बरोबर. आणि यातला शेवटचा एक्झाम्पल यावरती पण प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे काय, चरबीयुक्त टिश्यू, ज्याला ॲडिपोज टिश्यू असं म्हटलं जातं. ॲडिपोज किंवा चरबीयुक्त टिश्यू. आता या चरबीयुक्त टिश्यूला आपण चरबी म्हणू शकतो. मग सांगा बरं, आपल्या शरीरामध्ये चरबी कुठे कुठे आढळते चरबी, तर जी आपली त्वचा आहे या त्वचेच्या खाली आपल्याला चरबी सापडते, म्हणजे तिथं ॲडिपोज टिश्यू आहेत. जे आपलं आंतर इंद्रिय असतात, आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्सच्या अवतीभोवती सुद्धा चरबी असते, म्हणजे तिथं सुद्धा ॲडिपोज टिश्यू असतात. आणि जी आपली किडनी आहेत ना, या किडनीच्या अवतीभोवती सुद्धा चरबी असते, किडनीच्या अवतीभोवती सुद्धा चरबी असते, म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला ॲडिपोज टिश्यू असलेलं पाहायला मिळतात. तर सरासरी ज्या चरबीयुक्त टिश्यू आहेत, म्हणजे चरबीयुक्त टिश्यू कुठं कुठं असतात रे बाळा, ज्याला ॲडिपोज टिश्यू म्हणतात. म्हणजे चरबी कुठं असते रे, त्वचेखाली, किडनीच्या अवतीभोवती, आणि जे आतमधले इंद्रिय आहेत, आंतरिंद्रिय, इथे आपल्याला चरबीयुक्त टिश्यू पाहायला मिळतात. आणि ह्या चरबीयुक्त टिश्यूचं सगळ्यात महत्वाचं काम काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे या आपल्या बॉडीमध्ये उष्णता रोधक म्हणून काम करतात. ह्या उष्णतेला कंट्रोल करतात. यावरती प्रश्न आहे बघा. उष्णतेला कंट्रोल करण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये ज्या टिश्यू करतात त्या टिश्यूंना म्हटलं जातं ॲडिपोज टिश्यू. तर ॲडिपोज टिश्यू हे देखील कशाचं एक्झाम्पल आहे, ॲडिपोज टिश्यू हे देखील कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे. तर आता मी बघा पहिला प्रश्न सांगतो की हा जो एरिया आहे या एरियावरती पहिला प्रश्न कसा येणार. पहिला प्रश्न ते विचारणार की सांगा खालीलपैकी कोणता कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. तर मग बोन हा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, ब्लड हे कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, टेंडॉन्स कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, त्याचबरोबर कार्टिलेज हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, ॲडिपोज हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, विरल ऊती हे पण कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे, आणि एक राहिला तो म्हणजे काय, लिगामेंट हे सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. तर हे जे कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय काय येतं, कोणकोणत्या टिश्यू या कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे, हे तुमचं तोंडपाठ असायला पाहिजे. यावरती पहिला प्रश्न येतो. बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न फ्रेम होतो तो म्हणजे असा की मग ही जी प्रत्येक ऊती आहे या प्रत्येक ऊतीचं काय काम चालतं, किंवा ही जी ऊती आहे ही कोणता रोल प्ले करते. तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पहिली टिश्यू आपण पाहिली बोन हे कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. त्याच्यानंतर ब्लड सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. त्याच्यानंतर लिगामेंट हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. लिगामेंट काय करतं, दोन हाडांना जोडण्याचं काम करतो लिगामेंट, बाकीचं काही गरजेचं नाही. लिगामेंट काय करतो, दोन हाडांना जोडण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल मांडीतलं हाड, पोटरीतलं हाड हे कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे.
म्हणजे लिगामेंटचा प्रकार आहे. टेंडॉन्स वरती प्रश्न आलाय. टेंडॉन्स काय करतो रे बाळा? टेंडॉन्स काय करतो बघा, थोडं आपण टेंडॉन्सला बघूया. टेंडॉन्स मी मगाशी सांगितलं. मगाशी मी तुम्हाला टेंडॉन्स छानपैकी एक्सप्लेन केलं, परत इथे एक्सप्लेन करतो बघा, की जे आपलं स्नायू आहे, या स्नायूंना हाडांसोबत जोडण्याचं काम टेंडॉन्स करतो. फॉर एक्झाम्पल, आपली ही पोटरी आहे. मगाशी आपण म्हटलं की हे जे पोटरीतला हा मागचा मसल्स आहे, हा मसल्स आहे ना, ह्या पायाच्या हाडाशी जोडला जातो. म्हणजे टेंडॉन्स काय करतात, स्नायू जे आहेत, या स्नायूंना हाडांशी जोडण्याचं काम टेंडॉन्स करतात. यावरती प्रश्न आलाय. बरोबर. त्याचबरोबर अजून एक एक्झाम्पल आहे बघा, आपला जो डोळा असतो ना, हा जो डोळा आहे, या डोळ्याच्या आजूबाजूला ना स्नायू असतात. आणि हा डोळा आहे ना, या खोबळ्यामध्ये बसवलेला असतो. हे आजूबाजूला एक असं गोल हाडासारखं असतं. हे जे स्नायू आहे, हे जे डोळ्याचे जे स्नायू आहे, ते या हाडांसोबत कनेक्टेड असतात. आणि हे जे स्नायू हाडांसोबत कोणामुळे कनेक्ट असतात, तर ते टेंडॉन्स मुळे कनेक्टेड असतात. आलं लक्षात? तर टेंडॉन्स काय करतो रे बाळा? स्नायूंना हाडांशी जोडण्याचं काम करतो. म्हणजे पोटरीच्या मागचा जो स्नायू आहे, त्याला टाचाच्या हाडाशी जोडतो, किंवा डोळा जो आहे त्यातले जे स्नायू आहे, त्याच्या अवतीभोवती जे हाड आहे, डोळ्याच्या अवतीभोवती जे हाड आहे, आणि डोळ्यातले जे स्नायू आहेत त्यांना जोडण्याचं काम हे टेंडॉन्स करत असतो. ठीक आहे. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कार्टिलेज टिश्यू. एकच मिनिट फक्त. ओके, ठीक आहे. पुढचा जो प्रकार आहे तो आपण पाहिला कार्टिलेज टिश्यू. कार्टिलेज टिश्यू हा सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. कुठे कुठे असतात रे? नाकात कार्टिलेज टिश्यू, कानामध्ये कार्टिलेज टिश्यू, आणि श्वसन संस्था जी आहे, श्वसन नलिका जी आहे, तिथे कार्टिलेज टिश्यू पाहायला मिळतात. आणि शेवटचा प्रकार, शेवटी हा प्रकार आपण एरिओलर पाहिला. कुठे असतो? विरल ऊती. चेतासंस्थेमध्ये, अस्थिमज्जामध्ये, रक्तवाहिन्यांच्या भोवती आपल्याला विरल ऊती सरासरी दिसतात. त्याच्यानंतर चरबीयुक्त टिश्यू बघितलं, ऍडिपोस टिश्यू, त्वचेखाली, वृक्काच्या भोवती आणि आंतरिंद्रियांमध्ये या ऊती आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे ना 2 प्रश्न ह्या ऊतींवरनं कव्हर होतात. कॉम्प्लेक्स ऊती 2 प्रश्न येतात. एक कॉम्प्लेक्स ऊतींमध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू बघतोय. एक प्रश्न काय येणार? कनेक्टिव्ह टिश्यूचे प्रकार ओळखा. मग हे पाठ करून ठेवायचं. आणि यातला जो दुसरा प्रश्न येणार आहे, तो दुसरा प्रश्न मला वाटतं ब्लड हा काय? तर ब्लड हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हा प्रश्न येऊ शकतो. लिगामेंट काय करतो? 2 हाडांना जोडतो, हा प्रश्न येऊ शकतो. टेंडॉन्स वरती ऑलरेडी प्रश्न आलाय. टेंडॉन्स काय करतो? स्नायूंना हाडांशी जोडण्याचं काम करतो. आणि हा एक प्रश्न येऊ शकतो, कार्टिलेज टिश्यू कुठे आढळतात? कान, नाक आणि श्वसन नलिका येथे कार्टिलेज टिश्यू आढळतात. आणि चरबीयुक्त ऊती यांचं काम काय? तर ह्या उष्णता रोधकचं काम करतात. एवढे मुद्दे तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. एवढ्या मुद्द्यांवरती प्रश्न पडू शकतो. आता आपण बघतोय कनेक्टिव्ह टिश्यूचा, कॉम्प्लेक्स टिश्यूचा दुसरा प्रकार, ज्याला स्नायू ऊती असं म्हटलं जातं, किंवा मस्क्युलर टिश्यू असं म्हटलं जातं. यावरती प्रश्न पडलेला नाहीये, अजूनपर्यंत प्रश्न नाही आलेला, पण माहिती असावं, बेसिक इन्फॉर्मेशन याची आपल्याला असावी. आता हे जे स्नायू ऊती आहे ना बाळा, याच्यामध्ये संकोची प्रथिनं असतात, ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हटलं जातं. तर संयोजी ज्या ऊती आहेत ना, या संयोजी ऊतींमध्ये ना कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतं. आणि यातलं बेस्ट कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनचं एक्झाम्पल जर म्हटलं, तर ते येतं ऍक्टिन मायोसिन. ऍक्टिन मायोसिन. तर ऍक्टिन मायोसिन काय? तर ऍक्टिन मायोसिन हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे. कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे संकोची प्रथिन आहे. आणि हे कुठे असतं रे बाळा? तर हे मस्क्युलर टिश्यू मध्ये असतं. हे काय काम करतं? जे स्नायू आहेत, या स्नायूंना आकुंचन आणि प्रसरण करण्याचं काम करत असतं. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस पोटरीच्या मागचं जे हाड आहे, त्याला असं आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, कधी कधी आपण त्याला रिलॅक्स करतो. तर हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करण्याचं जे काम आहे, ते काम हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन करत असतात. म्हणजेच हे ऍक्टिन मायोसिन करत असतं. आणि कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन कुठे सापडतात? स्नायू ऊतींमध्ये सापडतात. तर तुला हे कळलं पाहिजे, जर परीक्षेला प्रश्न आला, ऍक्टिन मायोसिन काय? तर हा कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे, आणि हा स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण करण्याचं काम करतो. ठीक आहे. आता यातला हा जो शब्द आहेत ना, हा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे, कारण यावरती याच्या अगोदरच प्रश्न आलेला आहे. सार्कोमेअर वरती प्रश्न आलेला आहे. तर सार्कोमेअर म्हणजे काय? की ह्या ज्या मस्क्युलर टिश्यू आहेत ना बाळा, या मस्क्युलर टिश्यूमध्ये फायबर असतं, आणि या फायबरच्या आतमध्ये सार्कोमेअर असतो. एवढंच लाईन लक्षात ठेवायची. काय? की जे मसल्स आहेत ना, या मसल्स मध्ये फायबर असतात. हा
एका चरबीचा प्रकार आहे असं समजा तुम्ही, चरबी किंवा फॅटचा प्रकार आहे असं पण समजू शकतो. नाही तर मग काय म्हणा की हे जे मसल्स आहे, या मसल्स मध्ये फायबर असतात आणि या फायबर कशापासून बनलेले आहेत, तर हे फायबर असतं सार्कोमेअर पासून बनलेलं. बास एवढंच लक्षात ठेवायचं. मसल आहे, मसलच्या आतमध्ये फायबर आहे आणि हे फायबर कशापासून बनलंय, तर सार्कोमेअर पासून बनलेले आहेत. तर दोन मुद्दे परीक्षेसाठी तुझ्या ह्या स्लाइडवरती कामाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा तुला कळला की ऍक्टिन मायोसिन काय, तर ऍक्टिन मायोसिन काय, स्नायूंचं आकुंचन प्रसारण करण्याचं काम करतो आणि हा संकोची प्रथिनांचा प्रकार आहे जे मस्क्युलर टिश्यू मध्ये आढळतं. दुसरं, सार्कोमेअर काय रे बाळा, तर मस्क्युलर टिश्यू आहे त्याच्यामध्ये फायबर असतात आणि या फायबरमध्ये सार्कोमेअरचे पट्टे असतात. बस एवढे दोन जे मुद्दे आहेत ते तू छानपणे लक्षात ठेवायचे, त्यावरती प्रश्न पडू शकतो. आता स्नायूंचे दोन प्रकार पडतात, यावरती सुद्धा प्रश्न नाही आलेला. एक म्हणजे ऐच्छिक स्नायू आणि दुसरा म्हणजे अनैच्छिक स्नायू. आता हे कसं, ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, ज्या स्नायूंवरती आपल्या मनाचं कंट्रोल आहे, आपण ज्या स्नायूंवरती कंट्रोल ठेवू शकतो त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपण परत एकदा पोटरीच्याच हाडाचं एक्झाम्पल घेऊ. पोटरीचं हाड आपण काय करू, तो कॉन्ट्रॅक्ट पण करू शकतो आणि रिलॅक्स पण करू शकतो, हे आपल्या मनावरती आहे. म्हणून पोटरीचे जे स्नायू आहेत ते आपले ऐच्छिक स्नायूचे एक्झाम्पल आहे. किंवा आपण त्यांना कंकाल जे स्नायू आहे किंवा ज्याला आपण स्केलेटन मसल इंग्लिशमध्ये म्हणतो, हे सुद्धा ऐच्छिक स्नायूचे एक्झाम्पल. हे लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही, हे फक्त वाचून घ्यायचं. अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, ज्यांच्यावरती आपल्या मनाचं कंट्रोल नाही. फॉर एक्झाम्पल मूत्रवाहिनी. आपण 10 ते 15 दिवस युरिन कंट्रोल करू शकतो का हो, नाही करू शकत. कारण काय, तिथले जे स्नायू आहेत त्या स्नायूंवरती आपलं कंट्रोल नसतं आणि म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल मूत्रवाहिनी, ऐच्छिक स्नायूचं एक्झाम्पल पोटरीच्या मागचे मसल्स किंवा आपण त्यांना म्हणू शकतो स्केलेटल मसल्स. हे फक्त वाचण्याचा भाग आहे, वाचून घ्यायचं. याच्यावर हे पाठ करत नाही बसायचं, यावरती प्रश्न येत नाही. आपण पुढे जातोय चेताउती. पुढे पाहायचं आपल्याला नर्वस टिश्यू. तर नर्वस टिश्यू मध्ये एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे असा की शरीरातली सर्वात लांब पेशी कोणती. सर्वात लांब पेशी कोणती रे बाळा, तर ही जी चेतापेशी आहे, जिला आपण चेतापेशी म्हणतो, ही जी चेतापेशी आहेत ही शरीरातली सर्वात लांब पेशी आहे. मग सांगा बरं, शरीरातली सगळ्यात मोठी पेशी कोणती, जस्ट थिंक अबाउट इट. सांगा शरीरातली सगळ्यात मोठी पेशी कोणती, तर अंडपेशी जी आहेत ती माणसाच्या शरीरातली सगळ्यात मोठी पेशी. मग सांगा बरं सगळ्यात लहान पेशी कोणती, चला विचार करा कोणती लहान पेशी आहे, तर मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम ही सगळ्यात छोटी पेशी आहे. बस. आणि नर्वस टिश्यू काय करतो, आपलं हे डोकं आहेत आणि हा आपला स्पायनल कॉर्ड आहे आणि याच्या आजूबाजूला ज्या असतात तिथे नर्वस टिश्यू असतात आणि ह्या ज्या नर्वस टिश्यू आहेत ह्या काय करत असतात रे, तर ह्या इन्फॉर्मेशनचं वहन करतात. इन्फॉर्मेशनचं वहन कसं करत असतील, तर आपल्या बॉडीचे जे ऑर्गन आहे या ऑर्गनची माहिती हे नर्वस असे कलेक्ट करतात आणि ब्रेन पर्यंत घेऊन जातात. ब्रेनची आलेली जी माहिती आहे ती परत ऑर्गन पर्यंत प्रोव्हाइड करण्याचं काम या नर्वस टिश्यू किंवा नर्वस ऊती करताना आपल्याला दिसतात. ठीक आहे. तर चेताऊतीवरती एकच प्रश्न जाणार, ही सर्वात लांब पेशी आहे आणि हे माहितीचं वहन करते. आणि याचे जे प्रकार, याच्यामध्ये ही कशापासून बनली, त्याच्यामध्ये डेंड्राइस म्हणजे वृक्षिका येतं, सायटॉन येतं ज्याला पेशी काय म्हणतात, किंवा अक्षतंतू येतं. हे वाचून घ्या. लक्षात ठेवायचं नाही हे. हे आपण नर्वस सिस्टम, ज्यावेळेस आपण ब्लड सर्क्युलेटर सिस्टम, बॉडीची ज्यावेळेस सिस्टम बघू त्यावेळेस आपण याचा छानपणे अभ्यास करू. याच्यावरती प्रश्न पडत नाही, हे फक्त मी व्हॅल्यू ऍडिशन म्हणून इथं दिलेलं आहे. तर तुला काय कळायला पाहिजे, तुला काय लक्षात राहायला पाहिजे, नर्वस टिश्यू मध्ये एकच बिट्स तू लक्षात ठेव, सर्वात लांब पेशी कोणती, तर ती म्हणजे चेताऊती. बस. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जे कॉम्प्लेक्स टिश्यू आहेत, या कॉम्प्लेक्स टिश्यूचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू जे आपण पाहिलं, दुसरं म्हणजे मस्क्युलर टिश्यू ते पण पाहिलं आणि तिसरा म्हणजे नर्वस टिश्यू हे आपण पाहिलं. यावर प्रश्न नाही, यावर प्रश्न आहे. कनेक्टिव्ह ऊतीवरती 2 ते 3 प्रश्न ऑलरेडी येऊन गेले, त्यामुळे कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला छानपैकी जमायला पाहिजे. ठीक आहे. आपण आता जाऊया वनस्पती ऊतींकडे. वनस्पती ऊती. आता आपल्याला बघायचं वनस्पती ऊती. वनस्पती ऊतींचे परत 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विभाजीय ऊती आणि दुसरी म्हणजे स्थायू ऊती. विभाजीय ऊती म्हणजे काय रे बाळा, की जिचं विभाजन होत राहतं, ज्या टिश्यू आहेत
समजा आपण मग अशी पाहिलं की समजा टिश्यू आहेत आणि ह्या टिश्यूचं परत विभाजन होत राहतं. जर टिश्यूचं विभाजन होत असेल तर त्याला विभाज्य ऊती असं म्हटलं जातं. आणि जर टिश्यूचं विभाजन नाही होते, टिश्यूचं विभाजन नाही होते, ती टिश्यू परमनंट आहे, तर त्या टिश्यूला स्थायू ऊती असं म्हटलं जातं. आता विभाज्य ऊतीचे आहेत ना 3 प्रकार पडतात आणि यावरती प्रश्न विचारला जातो. हे आपल्यासाठी महत्वाचं. त्यातली एक येते प्ररोह ऊती, दुसरी येते पार्श्ववृत्ती आणि तिसरी येतं आंतरविभाजी ऊती. आंतरविभाजी ऊती. तर याचे 3 प्रकार पडतात. एक प्ररोह ऊती, पार्श्व ऊती, आंतरविभाजी ऊती. तर हे 3 प्रकार असे तोंडपाठ करून ठेवायचे, यावरती प्रश्न पडतो. प्ररोह, पार्श्व आणि आंतरविभाजी. स्थायू ऊतीचे परत एकदा 2 प्रकार पडतात. ज्या स्थायू ऊती आहेत त्याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार येतो सरळ स्थायी ऊती आणि दुसरं येतं जटिल स्थायी ऊती. परमनंट टिश्यू आहेत ना याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सिंपल आणि दुसरा म्हणजे कॉम्प्लेक्स. सिंपल आणि कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचे 2 प्रकार पडतात, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. कॉम्प्लेक्सचे किती प्रकार पडतात? 2. कॉम्प्लेक्सचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे जलवाहिन्या, दुसरं म्हणजे रसवाहिन्या. जलवाहिन्या काय करतात रे? झाडाला पाण्याचा पुरवठा करतात. रसवाहिन्या काय करतात रे? झाडाला अन्नाचा पुरवठा करण्याचं काम करतात. आणि हे जे दोघही कामं आहेत ना, हे दोघही कामं थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे. कसे आहेत? कॉम्प्लिकेटेड. एवढं सोपं आहे का झाडाला अन्न आणि पाणी पुरवायचं? नाही. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड काम आहे आणि म्हणून हे कोणत्या ऊतीचे प्रकार आहेत? जटिल ऊतीचे हे प्रकार येतात. आता सरळ ऊतीचे प्रकार जे आहेत ना यावरती प्रश्न आहेत आणि मेन म्हणजे यावरती सुद्धा प्रश्न आहेत. ह्या दोघही सेक्शन वरती प्रश्न आहेत आणि आनंदाची गोष्ट की इथं सुद्धा प्रश्न आहेत. हे जे तिन्ही पण सेक्शन जे आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या तिघ पण सेक्शन वरती प्रश्न विचारतात. ठीक आहे. हा, तर मग आपण सरळ ऊतीचे काय काय प्रकार येतात? तर याचा एक प्रकार येतो मूल ऊती, दुसरे येतं हरित ऊती, तिसरं येतं वायू ऊती, चौथे येतं स्थूलकोन ऊती, पाचवं येतं दृढ ऊती. यावरती प्रश्न आलाय दृढ ऊतीवरती. आणि मग 6वा का 7वा प्रकार येतो पृष्ठभागीय ऊती. तर आपल्याला ह्या ऊतींचा थोडासा जास्त नाही बरं का डेप्थमध्ये जाऊन नाही अभ्यास करायचा, कारण जास्त डेप्थ जाण्याची गरज नाही. तर याचं बॅकग्राऊंड आपण बघितलं. ह्याच्या आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये काय पाहायचंय, तर आपल्याला वनस्पती ऊत्या पाहायच्या आहेत. त्याचे 2 प्रकार पडतात. विभाजी ऊती, ज्याचं विभाजन होतं. दुसरी ऊती म्हणजे परमनंट, ज्याचं विभाजन होत नाही. विभाजन होणाऱ्या 3 ऊती आहेत प्ररोह, पार्श्व आणि आंतरविभाजी. आणि स्थायी म्हणजे परमनंट. परमनंट यांचं विभाजन होत नाही. त्यातले पहिलं प्रकार आहे सरळ, दुसरा आहे जटिल. जटिल कॉम्प्लिकेटेड काम काय आहे? जलवाहिन्या, जल पुरवणं आणि रसवाहिन्या. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या हे जटिल ऊतींच्या प्रकार आहेत. आणि मग सरळ ऊतींचे प्रकार येतं मूल ऊती, हरित ऊती, वायू ऊती, स्थूलकोन ऊती, दृढ ऊती आणि पृष्ठभागीय ऊती. तर मग आपण थोडासा छानपैकी डिटेल जाऊन अभ्यास करण्याचा प्रयोग या चॅप्टरचा करूया. तर आपल्याला पहिला जो प्रकार आहे तो आहे विभाजी ऊती. आपल्याला पहिलं पाहायचंय विभाजी ऊती. ठीक आहे. आता विभाजी ऊतीतला पहिला प्रकार येतो प्ररोह, दुसरा येतो पार्श्व आणि तिसरा येतो आंतर. आता प्ररोह म्हणजे काय? प्ररोह म्हणजे काय? आता हे जे मूळ आहे, ह्या मुळाच्या टोकाला अग्रभागी मूळ जे असतं ना झाडाचं, ह्या मुळाच्या टोकाच्या अग्रभागी ज्या ऊती असतात त्याला म्हणायचं प्ररोह ऊती. आता हे एकदम टोकाला असतात बरं का, एकदम अग्रभागी. आता प्ररोह ऊती म्हणजे काय? का ज्या टोकाला असतात. आणि प्ररोह कोणाचा कोणाचा प्रकार आहे? तर विभाजी ऊतीचा. इथं आहे ना, इथं या पेशींचं विभाजन होऊन मुळा वाढत राहतात. मुळा काय होत राहतात? वाढत राहतात. मुळा वाढतात का बरं वाढतात रे बाळा? यांचं काय होतंय? सारखं सारखं विभाजन. आणि म्हणून ह्या विभाजी ऊतीचा प्रकार आहे. आणि त्यातली त्यात प्ररोह. प्ररोह म्हणजे काय? मुळाच्या अग्रभागी ज्या ऊती असतात त्याला प्ररोह म्हणायचं. जे खोड आहे, या खोडाच्या जर अग्रभागी सुरुवातीला ज्या ऊती असतील, जिथं डिव्हिजन होत राहतं त्याला म्हणायचं प्ररोह ऊती किंवा मुळाच्या आणि खोडाच्या. काय कळलं? काय कळलं? हे जे मुळ आहेत, ह्या मुळाच्या अग्रभागी आणि खोडाच्या अग्रभागी ज्या ऊती असतात त्या ऊतींना काय म्हणायचं? प्ररोह ऊती. काय म्हणायचं? प्ररोह ऊती. ठीक आहे. दुसरा जो प्रकार आहे, एक मिनिट, सॉरी, एक मिनिट, एकच मिनिट. ठीक आहे.
तर पहिला प्रकार कळला. प्ररोह ऊती म्हणजे काय, की ज्या ऊती मुळाच्या आणि खोडाच्या अग्रभागी असतात त्या ऊतींना म्हणायचं प्ररोह ऊती. आता पार्श्व ऊती म्हणजे काय, पार्श्व ऊती म्हणजे काय, तर हा जो खोड आहे, हा खोडाचा जो घेर आहे ना, तो असा वाढत राहतो. झाड जसं जसं वृद्ध होत राहतं तसं तसं त्याचा घेर वाढत राहतो. आणि हे जे घेर आहे, हा घेर वाढवण्यासाठी ज्या ऊती काम करतात त्यांना म्हणायचं पार्श्व ऊती. मुळाच्या खोडाचा घेर वाढवणाऱ्या ज्या ऊती असतात त्यांना म्हणायचं पार्श्व ऊती. आंतरविभाज्य ऊती म्हणजे काय हो, तर समजा या झाडाला अशा फांद्या आहेत, या झाडाला अशा फांद्या आहेत आणि या फांद्यांच्या तळाशी ज्या ऊती असतात त्यांना म्हणायचं आंतरविभाज्य ऊती. काय म्हणायचं, आंतरविभाज्य ऊती. काय कळलं, विभाज्य ऊती आहेत, ज्यांचं विभाजन होत राहतं तर त्यांना काय म्हटलं जातं, विभाज्य ऊती. तर त्याचा पहिला प्रकार येतो प्ररोह, कुठे असतो, मुळाच्या आणि खोडाच्या अग्रभागी. पार्श्व विभाज्य ऊतीचं काय काम आहे रे, खोडाचा घेर वाढवायचा. आंतरविभाज्य ऊती कुठे असतात, तर जिथं फांद्यांचा जो तळ आहे या तळाशी आंतरविभाज्य ऊती आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो सेक्शन आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे विचारलं जाईल. प्ररोह कुठं असतं, मुळा खोडापाशी, पार्श्व खोडाचा घेर आणि आंतर फांद्यांच्या तळाशी. या सेक्शन वरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पुढचा जो प्रकार आहे तो पुढचा प्रकार येतो स्थायी ऊती. याला परमनंट टिश्यू असं पण म्हटलं जातं, परमनंट. तर याचा पहिला प्रकार येतो, याचे दोन प्रकार पडतात ना, एक म्हणजे सरळ आणि दुसरा म्हणजे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स मध्ये परत दोन येतात, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. हे दोन प्रकार येतात ना, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. तर यातला आपल्याला पाहिजे सिंपल ऊती. कोणतं पाहिजे, सिंपल ऊती. आणि या सिंपल ऊती सुद्धा IMP आहेत, यावरती पण प्रश्न आलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार येतो मूल ऊती. पहिला प्रकार येतो मूल ऊती. ज्या ऊती जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये मोकळी जागा असते म्हणजे पोकळ्या असतात त्यांना म्हटलं जातं मूल ऊती. फॉर एक्झाम्पल बटाटा आणि बीट हे अन्न साठवतात ना, तर ज्या ऊती स्वतःमध्ये अन्न साठवतात, म्हणजे काय, खरं तर हे बटाटा आणि बीट हे जे आपण म्हटलं तर हे जमिनीच्या आतमध्येच पाहायला मिळतं, मुळांसारखंच असतं हे. तर बटाटा आणि बीट हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर हे आहे मूल ऊतींचं. तर मूल ऊती म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये अन्नाचा साठा केला जातो, ज्याच्यामध्ये अन्नाचा साठा करण्यासाठी एम्प्टी स्पेस असतो त्यांना म्हटलं जातं मूल ऊती. ठीक आहे, तर ह्या मूल ऊतीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मूल ऊती तुम्हाला लक्षात आलं असेल. काय रे बाळा मूल ऊती, सांगा बरं मूल ऊती कुठे असतात, तर बटाटा आणि बीट हे कशाचं एक्झाम्पल आहे, मूल ऊतीचं. आणि मूल ऊतीचं काय कॅरेक्टरिस्टिक आहे, यांच्यामध्ये अन्नाचा साठा केला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल बघा. पुढचा टिश्यूचा प्रकार आहे हरित ऊती. काय, हरित ऊती. ज्या ऊतींमध्ये हरित लवके असतात आणि जे प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. झाडामध्ये प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस करून अन्नाचा निर्मिती केली जाते आणि म्हणून झाडांना स्वयंपोषक असतात झाडं असं म्हटलं जातं. तर ज्या ऊतींमध्ये हरित लवके असतात त्या ऊतींना हरित ऊती असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे वायू ऊती. याच्यामध्ये ना हवेच्या पोकळ्या असतात आणि म्हणून ह्या पाण्यावरती तरंगतात. आता काही वनस्पती बघा, काही वनस्पती नदीचं जे पाणी आहे या नदीच्या पाण्यावरती तरंगतात. का बरं, कारण या वनस्पतींमध्ये हवेच्या पोकळ्या असतात, त्याच्यामध्ये हवा जाऊन बसते आणि मग या वनस्पती हलक्या होतात आणि हलक्या झाल्या की या पाण्यावरती तरंगतात. त्या ऊतींना काय म्हटलं जातं, मूल ऊती असं म्हटलं जातं. स्थूलकोन म्हणजे काय, जिथे कोन निर्माण केला जातो. फॉर एक्झाम्पल हे झाड आहे आणि ही झाडाची फांदी. आता ही जी झाड आहे या झाडाची काही फांद्या अशा वाकलेल्या असतात, इथं कोन निर्माण झालेला असतो. काय, कोन निर्माण झालेला असतो, इथं फ्लेक्झिबिलिटी निर्माण झाली आहे. बघा इथं दाखवलंय, इथं हा कोन निर्माण झालाय, इथे फ्लेक्झिबिलिटी निर्माण झाली. तर हा जो कोन निर्माण झालाय, अँगल जो निर्माण झालाय, हा ज्या ऊतींमुळे झालाय त्याला स्थूलकोन ऊती असं म्हटलं जातं. ह्या झाडाला लवचिकता देण्याचं काम करतात, कारण ही जी फांदी आहे ती अशी होऊन अशी आलेली आहे, ही फांदी अशी होऊन अशी आलेली आहे. तर हे झाडाला इथं लवचिकता देण्याचं काम करतात, झाडाला आकार देण्याचं काम करतात. या ऊतींना स्थूलकोन ऊती असं म्हटलं जातं आणि या ऊती जिवंत असतात.
घास जिवंत असतात, लांबट असतात आणि त्याचबरोबर या कुठं पाहायला मिळतात? पान आहे, पानाला पण असा अँगल तयार होतो. खोड आहे, काही काही आंब्याचं झाड लहान असतं तेव्हा असं ते वाकलेलं असतं. खोडाला पण लवचिकता येते, फांद्यांना पण लवचिकता यामुळे येते. त्या ऊतींना स्थूलकोन ऊती असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार आहे दृढ ऊती. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. दृढ म्हणजे काय? एकदम स्ट्रॉंग, एकदम कडक असतात ह्या ऊती, एकदम स्ट्रॉंग असतात. त्या ऊतींना दृढ ऊती असं म्हटलं जातं. पण ह्या ज्या ऊतींचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे त्या म्हणजे ह्या ज्या ऊती आहेत त्या मृत असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा नारळाचं बाह्य आवरण. समजा हे जे नारळ आहे त्याला अशी शेंडी असते बघा, शेंडी आणि हे याचा जो बाह्य आवरण आहे ना, हा बाह्य आवरण फार जास्त कडक असतो. का बरं कडक असतो रे? कारण यात ज्या ऊती असतात त्या कोणत्या असतात? दृढ ऊती. आणि मेन म्हणजे ह्या डेड ऊती असतात, ह्या मेलेल्या ऊती असतात. तर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, दृढ ऊतीचं नारळाचं झाड. आणि हे पण लक्षात ठेवायचं की ह्या ऊती कशा असतात? तर ह्या ऊती मेलेल्या असतात. कशा असतात? मेलेल्या. आणि याच्यामध्ये ना लिग्निन असतं, लिग्निन नावाचं केमिकल किंवा लिग्निन नावाचा पदार्थ असतो, ज्याच्यामुळे ह्या ऊती जाड बनतात आणि सिमेंट सारख्या एकदम कडक बनतात. तर जे नारळाचं झाड आहे, ते नारळाचं झाड एकदम जाड आहे. नारळ जे आहे ते एकदम जाड असतं, एकदम सिमेंट सारखं कडक असतं. कारण याच्यामध्ये कशाचा थर असतो? लिग्निनचा थर असतो. कशाचा? लिग्निनचा. खोड असेल, शिरा असेल, बियांना जो कठीणपणा येतो, हा कठीणपणा सुद्धा या दृढ ऊतींमुळे आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रकार आहे ज्याला पृष्ठभागी ऊती असं म्हटलं जातं, ज्याला सरफेस टिश्यू इंग्लिशमध्ये असं म्हणतात. तर जी वनस्पती आहे, वनस्पतींचा जो बाह्य पृष्ठभाग आहे किंवा वनस्पतींना जे आधार देण्याचं काम ज्या टिश्यू करतात त्या टिश्यूना पृष्ठभागी ऊती असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्या ज्या ऊती आहेत मला वाटतं त्या तुम्हाला समजल्या असतील. तरी आपण एकदा बघूया परत. हम्म. तर हा चार्ट आहे. हा चार्ट मी मगाशी एक्सप्लेन केला. वनस्पती ऊती दोन प्रकार पडतात. एक विभाजी आणि दुसरा स्थायी. विभाजी ऊतीचे तीन प्रकार पडतात. प्ररोह, प्ररोह याला थोडंसं मी रफ करतो म्हणजे आपल्याला छानपणे लक्षात येईल. एकच मिनिट फक्त. प्ररोह. ठीक आहे. झालं. झालं. हा ठीक. पहिला प्रकार विभाजी ऊती. ज्यांचं विभाजन होतं त्यांना विभाजी ऊती असं म्हटलं जातं. त्यातलं पहिलं होतं प्ररोह ऊती. प्ररोह म्हणजे काय रे बाळा? जे मूळ आहे किंवा जे खोड आहे त्या खोडाच्या अग्रभागी ज्या ऊती असतात त्यांना प्ररोह ऊती म्हणतात. काय करतात? मुळाची डेव्हलपमेंट आणि खोडांची डेव्हलपमेंट करण्याचं काम प्ररोह ऊती करतात. पार्श्वविभाजी ऊती. झाडाचा जो आजूबाजूचा जो भाग आहे, जो घेर आहे, ते घेर वाढवण्याचं काम पार्श्वविभाजी ऊती करतात. आंतरविभाजी ऊती. आंतरविभाजी ऊती म्हणजे काय? अं, ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांच्या तळाशी ज्या ऊती असतात त्यांना आंतरविभाजी ऊती असं म्हटलं जातं. आंतरविभाजी ऊती असं म्हटलं जातं. स्थायी ऊतींमध्ये एक होता सरळ स्थायी आणि जटिल स्थायी. जलवाहिन्या आणि रसवाहिनी याचं एक्झाम्पल. मूल ऊती. दुसरं होतं हरित ऊती. तिसरं होतं वायू ऊती, स्थूलकोन ऊती, दृढ ऊती आणि पृष्ठभागी ऊती. या गोष्टी आपण बघितल्या छानपैकी याचा अभ्यास करायचा. आता आपल्याला पाहायचंय जटिल ऊती, ज्याला कॉम्प्लेक्स टिश्यू असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? कॉम्प्लेक्स किंवा परमनंट टिश्यू असं म्हटलं जातं. तर त्यातला पहिला प्रकार येतो जलवाहिन्या आणि दुसरा प्रकार येतो रसवाहिन्या. ठीक आहे. तर त्यातल्या जलवाहिन्या. तर हे जे नाव आहेत ना बाळा, हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. जलवाहिन्यांना म्हणायचं झायलेम. ज्या जलवाहिन्या आहेत त्या जलवाहिन्यांना म्हणायचं झायलेम. आणि ज्या रसवाहिन्या आहेत या रसवाहिन्यांना म्हणायचं फ्लोएम. तर झायलेम म्हणजे काय? जलवाहिन्या. आणि फ्लोएम म्हणजे काय रे बाळा? तर या फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. तर या फ्लोएम वरती प्रश्न आलेत. पण प्रश्नाची नीड काय? ती प्रश्नाची नीड होती की तुम्हाला इंग्लिश नावं लक्षात राहिले पाहिजे. प्रश्नाची नीड काय? तुम्हाला इंग्लिश नावं छानपणे लक्षात राहायला पाहिजे. आणि म्हणून मग इंग्लिशच नावांवरती प्रश्न आयोगाने विचारलाय. तर ह्या जलवाहिन्यांना झायलेम असं म्हटलं जातं. आता सगळ्यात आधी असतात वाहिनिका. सगळ्यात आधी असतात वाहिनिक्या, नंतर असतात वाहिन्या. आता वाहिनिका म्हणजे काय? की अगोदर सगळ्यात आधी जे मुळं असतात, हे मुळं आहेत ना, इथं मटेरियल असतं. काय असतं? मटेरियल. हे एकदम त्याच्यातनं काही सप्लाय नाही होत. त्यावेळेस याला वाहिनिका असं म्हटलं जातं. त्यातनं कशाचं सप्लाय नाही होते, पूर्ण पॅक असतं. पण ह्या ज्या वाहिनिका आहेत ह्या काय होतात? मरतात. ह्या मृत होतात.
आणि ह्या मृत झाल्यानंतर यांच्या आतमध्ये ना एम्प्टी स्पेस तयार होतो. काय तयार होतो? एम्प्टी स्पेस तयार होतो आणि मग यातनं बाकीचं जे जलवाहिनी जे पाणी आहे त्या पाण्याचा फ्लो नंतर याच्यातनं व्हायला सुरुवात होतो आणि मग याला म्हटलं जातं वाहिन्या. म्हणजेच काय, अगोदर असतं वाहिनिका. कधी? त्या एकदम पॅक असतात, इथं मटेरियल असतं, इथनं वॉटरचं सप्लाय होऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांना म्हणायचं वाहिनिका. पण ह्या मेल्यानंतर एम्प्टी स्पेस तयार होतो, यातनं वॉटरचा फ्लो होतो, त्यावेळेस यांना म्हणायचं वाहिन्या. आलं लक्षात वाहिनिका म्हणजे काय आणि वाहिन्या म्हणजे काय? अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे जलवाहिनी उती काय काम करतात? जलवाहिनी उती अन्न साठवण्याचं काम करतात. लक्षात ठेवायचं. जलवाहिनी उती काय करतात? अन्न साठवण्याचं काम. आणि जलवाहिनी तंतू काय करतात? तर झाडांना मजबूती देतात. तंतू काय करतात तो? तर तंतू ह्या झाडाला स्ट्रॉंग बनवतात. झाडाला मजबूती देण्याचं काम हे तंतू करत असतात. तर जलवाहिनी उती काय करतात? तर उती ह्या अन्न साठवण्याचं काम करतात. तर हा जो मग दोघांमधला फरक आहे हा लक्षात ठेवायचा. तंतू झाडाला सपोर्ट करतात, उती झाडामध्ये अन्न साठवतात. वाहिनिका मृत झाल्यानंतर त्याचं रूपांतर वाहिन्यांमध्ये होत असतं. आणि जलवाहिन्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मोस्ट इम्पॉर्टंट हे पाठच करायचं. झायलेम म्हणजे जलवाहिन्या. झायलेम म्हणजे काय हो? झायलेम म्हणजे जलवाहिन्या. आणि फ्लोएम म्हणजे काय? तर फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. फ्लोएम म्हणजे काय? रसवाहिन्या. तर हे जे बास्ट फायबर आहे याच्यावरती प्रश्न आलाय बरं, हे पाठ करायचं, लक्षातच ठेवायचं. जे बास्ट फायबर्स आहेत, हे बास्ट फायबर्स आपल्याला कोणापासून मिळतं? तर ज्या रसवाहिन्या आहेत, या रसवाहिन्यांपासून आपल्याला बास्ट फायबर मिळतं. तर परीक्षेला प्रश्न येईल, बास्ट फायबर कोणापासून मिळतं? तर रसवाहिन्यांच्या ऐवजी फ्लोएम लक्षात ठेवायचं. हे जे फ्लोएम म्हणजे ज्या रसवाहिन्या आहेत, या रसवाहिन्यांपासून बास्ट फायबर आपल्याला मिळतं. आणि याला अजून एक नाव आहे मराठीमध्ये, याला रसवाहिनी तंतू असं म्हणतात. काय म्हणतात? रसवाहिनी तंतू. तर हे रसवाहिनी तंतू कोणापासून मिळतात? तर रसवाहिनी तंतू म्हणजे बास्ट फायबर आपल्याला फ्लोएम पासून मिळतं. ठीक आहे. आताच आपल्याला याचे तीन चार प्रकार पडतात. ते तीन चार नावं एकदम छानपणे लक्षात ठेवायची. एक म्हणजे चाळण नलिका. याच्या आधी पाहिलं होतं आपण आरबीसी, मनुष्यामध्ये आरबीसी आणि वनस्पतींमध्ये चाळण नलिका. यांच्या ज्या सेल्स आहे यांच्या पेशींना केंद्रक नसतं, हे आपण पाहिलं होतं. त्या चाळण नलिकाला इंग्लिशमध्ये म्हणतात सीव ट्यूब. हे इंग्लिश नाव लक्षात ठेवायचं. याला इंग्लिशमध्ये म्हणतात सीव ट्यूब. चाळण नलिकांना म्हणायचं सीव ट्यूब. आता या चाळण नलिकेबद्दल काय माहिती असायला पाहिजे? तर आहे ना, हा सछिद्र पटल असतो, सछिद्र पटल असतो. आणि एका पेशीतील पदार्थाचं दुसऱ्या पेशीकडे वहन करण्याचं काम चाळण नलिकांमधून केलं जातं. समजा ही चाळण नलिका, ही एक पेशी आहे, नलिका आहेत. तर याला आहे ना आतमध्ये बारीक बारीक होल्स असतात आणि हे होल्स असल्यामुळं हे जे एकमेकांचे पदार्थ आहेत ते ह्या होल्स पासून एका पेशीपासून दुसऱ्या पेशींना हे पदार्थांचं वहन होण्याचं काम चालतं. म्हणजे ह्या सछिद्र असतात, त्यांच्यामध्ये खूप सारी छिद्र असतात आणि म्हणून एका पेशीतील पदार्थ दुसऱ्या पेशीमधील ट्रान्सफर होण्याचं काम चालतं. हे फक्त समजण्यासाठी आहे. पण तुला पाठ काय पाहिजे? चाळण नलिकेला काय म्हणतात? तर चाळण नलिकेला सीव ट्यूब म्हणतात. हे तुझं पाठ पाहिजे. आणि सीव ट्यूब हा कशाचा प्रकार आहे? तर सीव ट्यूब हा फ्लोएमचा प्रकार आहे. म्हणजे रसवाहिन्यांचा प्रकार काय येतो रे? चाळण नलिका. तर रसवाहिन्यांचा पहिला प्रकार पाहिला, म्हणजे फ्लोएमचा पहिला प्रकार पाहिला सीव ट्यूब. आणि ह्या ज्या सीव ट्यूब आहे यांच्यावरती कंट्रोल करण्यासाठी सहपेशी असतात. ह्या सीव ट्यूब ज्या आहेत, ह्याच्या चाळण नलिका आहेत, या चाळण नलिकांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी सहपेशी असतात आणि त्यांना कंपॅनियन सेल असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्यांना? कंपॅनियन सेल असं म्हटलं जातं. तर हे सहपेशींना काय म्हणतात? कंपॅनियन सेल म्हणतात. हे तू पाठ करायचं. म्हणजे आपण काय बघतोय? हे कळलं का? आपण बघतोय फ्लोएम. तर फ्लोएमचा पहिला प्रकार आपण पाहिलाय सीव ट्यूब, ज्यांना चाळण नलिका म्हणतात. फ्लोएमचा दुसरा प्रकार काय येतो रे? याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी येतं कंपॅनियन सेल. काय येतं याच्यावर कंट्रोल ठेवायला? कंपॅनियन सेल. आता दोन प्रकार पाहिले आपण फ्लोएमचे. एक सीव ट्यूब म्हणजे चाळण नलिका, आणि यावर कंट्रोल ठेवायला येतो तो म्हणजे सहपेशी म्हणजे कंपॅनियन सेल. ठीक आहे. आता आपल्याला अजून एक नाव पाहिजे, ते नाव म्हणजे रसवाहिनी मूलऊती. याला फ्लोएम पॅरेनकाइमा असं म्हटलं जातं. फ्लोएम पॅरेनकाइमा, ज्याला इंग्लिश मराठीमध्ये रसवाहिनी मूलऊती असं म्हटलं जातं. ह्या ज्या रसवाहिन्या ज्या आहेत ना, ह्या रसवाहिन्या अन्नाचं वहन पानांकडून, जे पानं आहेत या पानांकडनं जो अहरित भाग आहे, अहरित भाग म्हणजे काय?
जो बाग हिरवा नाहीये, जो झाडाचा बाग हिरवा नाहीये, जिथं अन्न तयार होत नाही, त्या भागाला अहरित भाग असं म्हणतात. तर हे जे फ्लोएम पॅरेनकाइमा आहे, हे पानांकडनं अन्नाचं जे वहन आहे ते अहरित भागाकडे करण्याचं काम करतात. म्हणून तुला तिसरी बीट्स काय कळली, की हे जे रसवाहिनी मूलऊती आहे, हे कशाचा प्रकार आहे, तर हा फ्लोएमचा प्रकार आहे. तर रसवाहिन्या मूलऊतींना इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फ्लोएम पॅरेनकायमा. काय म्हणतात, फोरेन फ्लोएम पॅरेन कायमा असं म्हटलं जातं. मग फ्लोएमचे किती भाग तुला कळले रे? एक सीव ट्यूब, दोन कंपॅनियन सेल आणि तीन फ्लोएम पॅरेन कायमा. तिसरं कोणता? फ्लोएम पॅरेन कायमा. आता सीव ट्यूब काय करतो रे? चाळण नलिका काय करतो? यांना होल्स असतात, त्यामुळे अन्नाचं वहन एकमेकांकडनं होत राहतं. याला कंट्रोल ठेवण्यासाठी काय असतात रे? कंपॅनियन सेल. आणि कायमाबद्दल काय कळलं? काय कळलं? पानांकडनं अहरित भागाकडं अन्नाचं वहन करण्याचं काम फ्लोएम पॅरेनकायमा करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर हा जो सेक्शन आहे, या सेक्शन वरती प्रश्न आलेला आहे, म्हणून यांचे इंग्लिश जे नाव आहे ते पाठ करायचे. तर तुला कन्क्लुजन मध्ये परत एकदा सांगतो, इंग्लिश नाव तू काय पाठ करशील. इथं स्पेस आहे बघा, इथे आपण लिहूया. तू काय पाठ करायचं? एक, झायलेम म्हणजे काय आणि फ्लोएम म्हणजे काय. तर झायलेम म्हणजे काय? जलवाहिन्या. आणि फ्लोएम म्हणजे काय? रसवाहिन्या. हे एक पाठ करायचं. रसवाहिन्यांमध्ये काय काय येतं, तर त्यात येतं सीव ट्यूब पाठ करायचं, ज्याला मराठीमध्ये चाळण नलिका असं म्हणतात. यांना होल असतात, यामुळे अन्नाचं वहन एकमेकांकडे होत राहतं. याच्यामध्ये दुसरा एक प्रकार येतो, सीव ट्यूबवर कंट्रोल ठेवण्यासाठी काय येतं, तर सीव ट्यूबवर कंट्रोल ठेवण्यासाठी कंपॅनियन सेल येते, बरोबर. आणि याच्यामध्ये अजून एक प्रकार येतो, तो म्हणजे फ्लोएम पॅरेनकायमा. फ्लोएम पॅरेनकायमा. तर हे तिघ कशाचे प्रकार येतात, तर ते हे तिघ येतात फ्लोएमचे प्रकार. आणि सीव ट्यूब कळला, कंपॅनियन सेल याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी कंपॅनियन सेल, आणि फ्लोएम पॅरेनकायमा काय करतो, पानांकडून अहरित भागाकडे रसायनांचं वहन. तर यावरती एक प्रश्न आहे आणि यावरती एक प्रश्न आहे, तर एवढं तुमचं पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण या मुद्द्याच्या शेवटच्या भागाकडे जातोय, स्नायूंच्या रिलेटेड माहिती याच्यामध्ये. तर आपल्या शरीरामध्ये किती स्नायू असतात तो? आपल्या शरीरामध्ये टोटल स्नायू असतात 400. टोटल 400 स्नायू असतात. हे 9वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलंय. काही ठिकाणी हा आकडा 639 असा पण दिलाय. आपल्या शरीरात किती स्नायू असतात? 400. किंवा काही ठिकाणी हा आकडा दिलाय 639. तर 400 पाठ करून ठेवायचं. पुरुषांच्या वजनाच्या 40% स्नायू असतात, तर स्त्रियांच्या वजनाच्या 30% स्नायू असतात. टोटल स्नायू 400 किंवा 639. पुरुषांच्या वजनाच्या 40%, स्त्रियांच्या वजनाच्या 30%. गार्ड सेल म्हणजे काय? गार्ड सेल म्हणजे काय, तर यांना रक्षक पेशी असं म्हटलं जातं. गार्ड सेलला काय म्हणतात? रक्षक पेशी. यांचं काम काय हो? पर्णरंध्रांची उघडझाप करण्याचं काम या गार्ड सेल करत असतात. मी ना याच्या बरोबर एक फॅक्ट अजून सांगतो. पर्णरंध्रांची उघडझाप कोण करतं? गार्ड सेल करतं, हे तर कळलंच. अजून एक आयन आहे, तो म्हणजे पोटॅशियम. हा सुद्धा पर्णरंध्रांचं उघडझाप करण्याचं काम करतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी की प्लांटमध्ये कोणता कटायन आणि अनायन सगळ्यात जास्त सापडतो, असा एक प्रश्न विचारलाय. प्लांटमध्ये सगळ्यात जास्त कोणता कटायन आणि अनायन सापडतो, तर त्याचं उत्तर येतं पोटॅशियम. पोटॅशियम हा जो कटायन आहे, हा प्लांटमध्ये सगळ्यात जास्त सापडतो. हा पर्णरंध्रांची उघडझाप करण्याचं काम करतो. आणि त्याचबरोबर गार्ड सेल ज्या असतात, ज्याला रक्षक पेशी म्हणतात, या सुद्धा पर्णरंध्रांची उघडझाप करण्याचं काम करतात. मलमलचं कापड आहे बघा, एकदम कॉस्टली असतं. मलमलचं कापड एकदम कॉस्टली असतं. हे कशापासून बनवलेलं आहे, तर अंबाडीच्या दृढ ऊती ज्या आहेत, अंबाडीच्या दृढ ऊती ज्या आहेत, त्यांच्यापासून मलमलचं कापड बनवलेलं आहे. मानवी चेहऱ्यात किती स्नायू असतात तो? मानवी चेहऱ्यात टोटल 30 स्नायू असतात. मानवी चेहऱ्यात हा जो आपला फेस आहे, आपण म्हणतो काय रे 12 वाजले, तर 12 नाही बाळा, 30 वाजलेत. कारण या मानवी चेहरा आहेत, या मानवी चेहऱ्यामध्ये टोटल 30 स्नायू असतात. आता हा जो सेक्शन आहे, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यावरती कधी ना कधी प्रश्न पडणार म्हणजे पडणार. सगळ्यात मोठा स्नायू कोणता, तर ग्लॅटियस मॅक्सिमस. ग्लॅटियस मॅक्सिमस.
कधी कधी याला ग्लुटियस पण म्हटलं जातं, ग्लुटियस पण म्हणतात किंवा ग्लॅटियस मॅक्झिमस. हा जो स्नायू आहे हा शरीरातला सगळ्यात मोठा स्नायू आहे. जे आपले हिप आहे, जे आपले हिप असतात या हिपच्या भागामध्ये हा स्नायू असतो. तर सांगा मग शरीरातला सगळ्यात मोठा स्नायू कोणता? तर ग्लॅटियस मॅक्सिमस नावाचा जो स्नायू आहे जो हिप मध्ये असतो हा सगळ्यात मोठा स्नायू आहे. ग्लॅटियस मॅक्सिमस, ग्लॅटियस मॅक्सिमस. सगळ्यात लांब कोणता? तर सार्टोरियस नावाचा स्नायू. सार्टोरियस जो मांडीमध्ये असतो, जो मांडीमध्ये असतो बघा, मांडीमध्ये जो असतो त्याला सार्टोरियस म्हणायचं. काय म्हणायचं? सार्टोरियस. सार्टोरियस हा स्नायू सगळ्यात लांब आहे, जो हिप मध्ये असतो त्याला म्हणायचं ग्लुटियस मॅक्सिमस. ग्लुटियस मॅक्सिमस हा सगळ्यात मोठा स्नायू आहे. तर सगळ्यात मोठा ग्लुटियस मॅक्सिमस, सगळ्यात लांब सार्टोरियस, सगळ्यात मजबूत जो जबड्यात असतो ज्याला मॅसेटर असं म्हटलं जातं. हा जो जबडा आहे, हा जो जबडा असतो आपला, या जबड्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग स्नायू असतो आणि ज्याला म्हटलं जातं मॅसेटर. आणि सगळ्यात अखूड जो स्नायू आहे ना हा या कानांमध्ये असतो. हे जे आपले कान आहे या कानांमध्ये सगळ्यात अखूड स्नायू असतो आणि ज्याला म्हटलं जातं स्टॅपेडियल. काय म्हणतात त्याला? स्टॅपेडियल. स्टॅपेडियल. अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत. तर स्टॅपेडियल काय झाला? सगळ्यात अखूड स्नायू कानामध्ये असतो. सगळ्यात मग लांब कोणता रे? सार्टोरियर. सार्टोरियस हा सगळ्यात लांब स्नायू. स्टेपेडियल हा सगळ्यात छोटा स्नायू. ग्लुटियस मॅक्झिमस हा सगळ्यात मोठा स्नायू. ग्लुटियस मॅक्झिमस हा सगळ्यात मोठा स्नायू. सगळ्यात लांब जर म्हटलं तर सार्टोरियस, सगळ्यात मजबूत म्हटलं तर मॅसेटर, जबड्यात असतो, आणि सगळ्यात आखूड म्हटलं तर स्टॅपेडियल. तर मोस्ट इम्पॉर्टंट हे जे 4 स्नायू ते तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. ठीक आहे. सार्कोमेअर याच्यावरती प्रश्न आलाय, तर लक्षात ठेवायचं सार्कोमेअरचे. तर हे ना फायबरचे तंतू असतात. हे तंतूंचे खंड आहेत. हे जे फायबर्स आहे, सार्कोमेअरलाच आपण काय म्हणू शकतो? फायबर. सार्कोमेअरलाच आपण काय म्हणू शकतो? फायबर. हे जे फायबर आहे ना, याचे असे बारीक 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 जे खंड आहेत, या खंडांना काय म्हटलं जातं? सार्कोमेअर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये ना उत्तकीय संरचना असते आणि हे क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. हे प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहेत, याचा अर्थ लवकर कळत नाही, लागतच नाही, कुठून तरी उचललंय. हे जसं जसं पाठ करायचं, वाचत राहायचं. तर ही जी पहिली लाईन आहे ही लक्षात राहू शकते. सार्कोमेअर. सार्कोमेअर म्हणजे काय? फायबर आहे आणि या फायबरचे असे जे खंड पडलेले आहेत, असे जे ब्लॉकेज आहे, या ब्लॉकेजला सार्कोमेअर असं म्हटलं जातं. हा याच्यामध्ये काय राहतं? उत्तकीय संरचना असते आणि हा क्रियात्मक कार्याचा भाग आहे. कशाचा भाग आहे हा? क्रियात्मक कार्याचा भाग आहे सार्कोमेअर. ठीक आहे. सार्कोमेअर बद्दल ही जी माहिती आहे राहील लक्षात सार्कोमेअर बद्दल. ठीक आहे. एक मिनिट. मुळात सार्कोमेअर दिसतो का? एकच मिनिट. सार्कोमेअर दिसतं का हे आपण चेक करूया. लेट्स चेक इट. नाही दिसत सार्कोमेअर. त्याला थोडस इकडे घ्यावं लागेल आपल्याला. एकच मिनिट. सार्कोमेअरला आपण थोडस इकडे घेऊया. मे बी आता दिसू शकेल. ठीक आहे. सार्कोमेअर थोडस लक्षात येईल. तर सार्कोमेअर बद्दल काय कळलं? हे जे फायबर्स आहे, या फायबरचे जे ब्लॉक आहे, जे खंड आहेत, त्याला सार्कोमेअर असं म्हटलं जातं. उत्तकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचा भाग कोण असतो? तर सार्कोमेअर असतो. आणि या चॅप्टरचा एक शेवटचा सेक्शन तो म्हणजे अनित्य तंतू. अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन. अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन. तर याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं? अनित्य तंतू, अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन. त्याच्याबद्दल लक्षात ठेवायचं, आधुनिक स्नायू संकुंचन संकल्पना स्पष्ट करतो हा. अनित्य तंतू, याला इंग्लिशमध्ये पण तंतूला फायबर असं म्हटलं जातं. हा पण PYQ आहे, यावरती प्रश्न पडलाय. याचा सोर्स परत परत येत नाही, त्यामुळे याचा कंटेंट जास्त डेव्हलप नाही केलेला. अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन. स्नायू संकुंचन म्हणजे काय? मसल कॉन्ट्रॅक्शन. ही जी थिअरी आहे ना फायबरची किंवा मसलची कॉन्ट्रॅक्शनची, ज्याला आपण अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन म्हणतो, ही थिअरी कोणत्या शास्त्रज्ञाने दिली यावरती प्रश्न पडू शकतो. तर हे हॅक्सले आणि नीडर जरक नावाचे 2 शास्त्रज्ञ आहेत.
हॅक्सले आणि नीडर जर्क नावाचे दोन शास्त्रज्ञ आहेत. या दोन शास्त्रज्ञांनी जे मसल्स आहेत या मसलचं कॉन्ट्रॅक्शनची जी थेरी आहे ती मांडली, ज्याला आपण अनित्य तंतू आणि स्नायू संकुंचन असं म्हणतो. आणि हा जो थेरी आहे ही थेरी स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे स्पष्ट करते आणि ही थेरी हॅक्सले आणि नीडर जर्क या शास्त्रज्ञांनी मांडली. तर अशा प्रकारचं हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपला संपतो. तर ह्या चॅप्टरची छानपैकी रिव्हिजन करा. या चॅप्टर मधनं एक ते एखादा प्रश्न हा राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये पडू शकतो. याचा छान अभ्यास करा, छान नोट्स लिहा. व्हिडिओ पूर्ण बघितली म्हणून तुमचे मी आभार व्यक्त करतो. थँक्स.